रुचा जंगले आणि रुचा रेसिपी चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे होममेड पिझ्झा बेस, परफेक्ट पिझ्झा बेस आणि त्यासोबत परफेक्ट पनीर पिझ्झाची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते पण विदाउट ईस्ट, विदाउट बटर आणि विदाउट एग। जास्त वेळ न घेता आपण लगेच बनवायला घेऊया। चला तर सुरू करू। तर सगळ्यात आधी आपण बनवून घेऊया पिझ्झा बेस। तर पिझ्झा बेस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा। मैदा इथे मी 3 वाटी घेत आहे। घरातली छोटी एक वाटी घेतली आणि त्यानेच मी मेजर करत आहे मैदा। आणि 3 वाटी मैद्यामध्ये आपण 4 पिझ्झा बेस बनवून तयार करू शकतो। त्यानंतर 3 चिमूट खायचा सोडा घ्यायचा आहे, अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचे, ते घालूया आपण मैद्यामध्ये। पिझ्झा बेसला थोडासा गोडवा येण्यासाठी आपण घालूया पिठी साखर। 2 छोटे चम्मच पिठी साखर घालायची आहे। त्यानंतर आपल्याला मैद्यासोबत हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। मी दाखवते त्याप्रमाणे मैद्यामध्ये याप्रमाणे आपल्याला जागा करून घ्यायची आहे। परफेक्ट पिझ्झा बेस बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं साहित्य घालायचे ते म्हणजे दही। दह्याने काय होतं, पिझ्झा बेस जे आहे त्याला सॉफ्टनेसपणा येतो आणि स्पंजी व्हायला हेल्प होते। तर लागल तसं दही घालून आपल्याला पूर्ण डो मळून घ्यायचा आहे आणि डो मळत असताना आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाहीये। त्यानंतर साधारण आपण 2 छोटे चम्मच रिफाइंड ऑइल घालणार आहोत। मैद्याला आणि दह्याला एकत्र करून घ्यायचं चम्मचच्या साहाय्याने आणि लागल तसं आपल्याला दही घालून डो बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपण डो बनवण्यासाठी म्हणजे पिझ्झाचा डो बनवण्यासाठी आपण ईस्टचा वापर केलेला नाहीये, नाही बटरचा वापर केलाय, नाही अंड्याचा। चम्मचने मैद्याला आणि दह्याला एकत्र करून घेतलंय। आता मी चम्मच ठेवते बाजूला आणि हाताने पीठ छान मळून घेते। मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। एकदम हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, खूप जास्त जोर पण नाही लावायचा। मी दाखवत आहे त्याप्रमाणे। आता मी किचन वट्यावरती पिठाला मळून घेत आहे। किचन वटा स्वच्छ धुतलेला असावा जर किचन वट्यावरती जर तुम्ही पीठ मळायला घेत असाल तर, नाहीतर मग तुम्ही प्लेटीमध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये सुद्धा तुम्ही पिठाला मळून घेऊ शकतात। मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला पिठाला असं स्ट्रेची बनवून घ्यायचंय। आपल्याला खूप जास्त जोर लावून नाही मळायचं पीठ, एकदम हलक्या हातानेच पिठाला मळून घ्यायचंय। मी दाखवत आहे त्याप्रमाणे। पीठ मळण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागलेत आणि पिठाला आपल्याला थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचंय। आणि ज्या वेळेस पीठ आपल्या हाताला चिकटणं बंद होईल त्यावेळेस आपल्याला समजायचंय की आपलं जे पीठ आहे ते मळून तयार आहे। मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचंय। पिझ्झा बेसचा डो बनवून तयार आहे। तर आता आपण थोडासा गोल आकार देऊया ह्या डोला। आता मी गोल आकार दिलेला आहे। आता आपण पिठाला 30 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे। तर त्याआधी आपल्याला ह्या पिठावरती तेल लावून घ्यायचंय। छान सगळीकडे तेल लावून घ्यायचं। तेल लावल्याने काय होतं, अजून पिठाचं जे सॉफ्टनेस असतो तो पण वाढेल आणि जे वरती परत तयार होते ते तयार होणार नाही। आता या पिठावरती आपण प्लास्टिकने कव्हर करून घेऊया। हवा जाईल अशी जागा अजिबात आपल्याला ठेवायची नाहीये। प्लास्टिकने कव्हर केल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचे। तर माझ्याकडे त्या बाउलच्या आकाराची प्लेट नव्हती म्हणून मी त्याच्या छोट्या आकाराच्या बाउलनीच मी झाकून ठेवले। 30 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवलं होतं डोला। तर 30 मिनिटं झाले आहेत। बाउल काढू। तुम्ही बघू शकतात पहिल्यापेक्षा जास्त डो हा फुगलेला आहे। वाव, खूप छान झालेला आहे, म्हणजे सॉफ्ट पण झालाय। तुम्हाला पाहताच दिसत असेल किती सॉफ्ट झालेला आहे डो। आता हलक्या हाताने आपल्याला थोडंसं मळून घ्यायचंय। विदाउट ईस्ट, विदाउट बटर आणि विदाउट एग पासून जर आपण पिझ्झा बेस बनवत असाल तर नेहमी आपल्याला फक्त आणि फक्त दह्यापासूनच पूर्ण डो मळून घ्यायचा आहे। त्यामध्ये पाणी किंवा दूध अजिबात नाही घालायचं, दह्यापासूनच आपल्याला पूर्ण डो मळून घ्यायचा आहे। परफेक्ट पिझ्झा बेस बनवून आपले तयार होतील। तर मग आता आपल्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं खाली।
त्यानंतर ना आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे पिझ्झा बेस बनवण्यासाठी. मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण बॉल्स बनवून घेऊ. या प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स बनवून घ्यायचे. तर कशी वाटत आहे तुम्हाला ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर मी तुम्हाला अजून एक बॉल बनवून दाखवते. या पद्धतीने आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे सगळे. व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मला ही रेसिपी तुमच्यासोबत पूर्ण डिटेल्समध्ये शेअर करायची होती. त्यामुळे मी ही रेसिपी पूर्ण डिटेल्समध्ये शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. नक्कीच तुम्हाला आवडेल. सगळे बॉल्स बनवून तयार आहेत. आता आपण थोडंसं पीठ चिटकूया खाली, जेणेकरून जे डो आहे आपला खाली चिटकणार नाही. लाटत असताना खाली चिटकू नये यासाठी आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे किंवा मक्याच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात. त्यानंतर ना एक डो घ्यायचा, त्याला मैदा लावायचा आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे थोडं थोडं असं पसरून घ्यायचं आहे. आता आपण पिझ्झा बेसला लाटून घेऊ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पिझ्झा बेसला खूप जास्त चपटं नाही करायचं, जाडच राहू द्यायचं आहे. कारण की पिझ्झा हा जाडच असतो, खूप जास्त चपटा नसतो. तसं मी तुम्हाला आकार दाखवेलच. चांगलं सगळीकडे पसरून लाटून घ्यायचंय या पद्धतीने. तुम्हाला दिसतच असेल की किती जाड ठेवलेला आहे मी. आता हाताने आपल्याला हलका हलका दाबून घ्यायचंय. मी दाखवत आहे त्याप्रमाणे. आता काटा चमच किंवा सुरीनं आपल्याला मध्ये होल करून घ्यायचे आहेत पिझ्झाला, जेणेकरून पिझ्झा जो आहे म्हणजे पिझ्झा बेस जो आहे ते फुगणार नाही. कमी आचेवरती मी पॅन गरम करून घेतलाय, म्हणजे खूप जास्त तापलेला नाहीये. आणि त्यावरती आता आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि मैद्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं एखाद्या वेळेस पिझ्झा बेस जो आहे खाली चिटकतो. आणि मैदा टाकून पुसून घेतल्यानंतर ना जे आपला पिझ्झा बेस आहे ते खाली चिटकणार नाही. याप्रमाणे आपल्याला पिझ्झा छान शेकून घ्यायचा आहे. आता ह्या टायमिंगला आपल्याला गॅसची आच थोडीशी मीडियम ठेवायची आहे आणि पूर्ण 1 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात वरती जे बबल्स आलेत, म्हणजे खाली छान शेकून झालेला आहे पिझ्झा. आता आपण उलट्या साईडने सुद्धा आपण छान शेकून घेऊया. पिझ्झाला पूर्ण शेकून नाही घ्यायचं, आपल्याला हलकं त्याचं कच्चपण जाण्यासाठी शेकून घ्यायचं आहे. परत एकदा झाकण ठेवून आपण 1 मिनिट भाजून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे. आपला पिझ्झा बेस बनून तयार आहे. आपल्याला खूप जास्त भाजून नाही घ्यायचा आणि भाजत असताना आपल्याला तेल किंवा बटर अजिबात नाही वापरायचं. आपल्याला साधंच भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात हे आपलं पहिला पिझ्झा बेस बनून तयार आहे. आणि आता पुढचे पिझ्झा बेस सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊया. मी तुम्हाला अजून एक पिझ्झा बेस बनवून दाखवते. आधी मैदा चिटकायचा, त्यानंतर ना हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचंय. मी दाखवत आहे त्याप्रमाणे पसरून घेतल्यानंतर ना आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचे. मैदा हा लाटायला खूप अवघड जातो, कारण की ते खूप स्ट्रेची बनलेला असतो. त्यामुळे आता सगळीकडे आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचंय. नंतर आपल्याला होल बनवून घ्यायचे. होल बनवून झालेत. आता आपण शेकून घेऊ. मी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला 1 मिनिट भाजून घ्यायचे झाकून. तुम्ही बघू शकतात ह्याला पण हलके बबल्स आलेले आहेत वरती. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हलकं शेकून घ्यायचंय. ते पण झाकूनच 1 मिनिटासाठी छान शेकून घ्यायचं. आपला दुसरा पिझ्झा बेस बनवून पण तयार आहे.
आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मी सगळे पिझ्झा बेस याच पद्धतीने मी सगळे भाजून घेतलेत। तर आपले परफेक्ट पिझ्झा बेस बनून तयार आहेत। आता आपण पिझ्झा बनवायला घेऊ, पण हे पिझ्झा बेस तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकतात। तुम्हाला ज्या वेळेस मन होईल त्यावेळेस तुम्ही पिझ्झा बनवून खाऊ शकतात। होममेड परफेक्ट पिझ्झा बेस बनून आपले तयार आहेत। आता आपण परफेक्ट पनीर पिझ्झा कसा बनवायचा ते पाहूया। पनीर पिझ्झा बनवण्यासाठी आपण देसी स्टाईलमध्ये पिझ्झा सॉस बनवायला घेऊ। 7 ते 8 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। तुम्ही देगी मिरची पण घेऊ शकतात बिना तिखट। त्यानंतर कडक गरम पाणी घालायचं आणि 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात मिरच्या ह्या फुललेल्या असतील। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या ह्या मिरच्या खूप जास्त तिखट नाही आहेत। त्यानंतर लसणाचे 4 ते 5 पाकळ्या टाकायच्या, अद्रक घालायचं आणि अर्ध्याहूनही अर्धा आपल्याला लिंबू घालायचा आहे पिळून। चवीनुसार मीठ घालायचं आणि लागल तसं पाणी घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। खूप जास्त पण बारीक नाही करायचं। पिझ्झा सॉस बनवण्यासाठी मिरचीचं वाटण बनून तयार आहे। आता याला आपण देसी स्टाईलमध्ये तडका मारू। पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलाय। त्यामध्ये आपल्याला साधारण 2 छोटे चम्मच तेल घालायचंय। तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला लसूण घालायचा आहे। कढीपत्त्याचा पावडर घातला आहे। कढीपत्त्याचा पावडर नसेल तर तुम्ही बारीक कापून कढीपत्ता घालू शकतात फोडणीमध्ये। त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते घालू। मस्त तडका बसतो। तडका बसल्यानंतर आपल्याला छान त्याला शिजवून घ्यायचे अगदी 2 मिनिटं। 2 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, अर्धा चम्मच। पिठी साखर घातल्यानंतर 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे। 1 मिनिट झाल्याच्या नंतर आपला पिझ्झा सॉस बनून तयार आहे। गॅस बंद करायचा। पनीर घेतला आहे। पनीर पिझ्झा आहे म्हणल्यावरती पनीर तर असणारच। पनीरला आपल्याला परतून घ्यायचंय, तर त्याआधी आपल्याला दही घालायचं आहे पनीरमध्ये। पनीरला आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घ्यायचंय आणि 4 चम्मच दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर एकदम थोडीशी आपल्याला लाल तिखट घालायची आहे चवीनुसार। त्याचबरोबर हळद घालायची आहे, धने पावडर घालायची आहे 1/2 चम्मच। अद्रक आणि लसूण मी थोडंसं ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये, ते घालायचंय। तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकतात। 1/2 चम्मच पनीर मसाला आणि 1/2 चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि अगदी अर्ध्याहूनही अर्धा चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। चम्मच मी साईडला ठेवते। आता हाताने छान सगळीकडे मिक्स करून घेते पनीरला। ज्या आपण दही आणि मसाले घातले होते ते आपल्याला पनीरमध्ये एकदम छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स झालेले आहेत। त्यानंतर वरनं आपण घालूया चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तर सगळे मसाले एकत्र करून झाले आहेत। आता आपण परतून घेऊ। तर परतून घेण्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये आपल्याला साधारण 2 छोटे चम्मच तेल घालायचे। तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे पनीर मसाला आपण करून घेतला होता ते घालायचं आहे। आता छान परतून घ्यायचे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे। जे पनीरमध्ये जे कच्चेपण आहे ते आपल्याला फक्त काढून टाकायचं। मी आता त्याच बाउलमध्ये हे पनीर काढून घेते। तर पनीरला आपण परतून घेतलेला आहे, काढूनही घेतलेला आहे। आता याच कढईमध्ये आपण व्हेजिटेबल्स थोडेसे परतून घेऊया। पनीर पिझ्झाला अजून जास्त चव येण्यासाठी इथे आपण छोटीशी चटणी बनवून घेऊया पनीर पिझ्झावरती टाकण्यासाठी। तर 1 चम्मच तेल घालायचा आहे। त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिर्च आणि वालाची 1 शेंग बारीक कापलेली आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। गॅसची आच आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। त्यानंतर एकदम बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। कांद्याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय। कांद्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे।
त्यानंतर ना आपल्याला घालायचे आहे शिमला मिर्च. 2 शिमला मिर्च मी इथे कापून घेतल्या होत्या बारीक, ते घातल्यात. शिमला मिरचीला परतून घेतल्यानंतर ना आपण घालूया खिसलेली फुलगोबी. परत एकदा सगळं परतून घ्यायचंय. त्यानंतर ना आपण टाकूया एक बारीक कापलेला टोमॅटो. एकदम कलरफुल आपली चटणी बनून तयार होती, तुम्ही बघू शकता. आता हे व्हेजिटेबल्स आपण 2 मिनिटं वाफून घेऊया झाकून. 2 मिनिटं झालेले आहेत. चवीनुसार मीठ घालू. तर पनीर पिझ्झा करायचा आहे म्हणल्यावरती आपल्याला चटणीमध्ये पण पनीर टाकणं तर गरजेचंच आहे. तर इथे मी पनीर हे खिसून घेतलेलं आहे. खिसलेलं पनीर घालूया आपण ह्या चटणीमध्ये. चटणीची जी टेस्ट आहे ती अजून जास्त वाढेल. छान मिक्स करून घ्यायचंय. शेवटी आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो सॉस. साधारण इथे मी 2 चम्मच टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि लागल तसं लाल तिखट घालायचंय चवीनुसार. आपली व्हेजिटेबल्स पनीरची चटणी बनून तयार आहे. आता आपण करूया गॅसला बंद आणि झाकण ठेवून आपण साईडला ठेवूया आणि लगेच आपण पिझ्झा बनवायला घेऊ. पनीर पिझ्झा बनवण्यासाठी आपण पिझ्झा बेस बनवून घेतलेला आहे. तर पिझ्झा बेस घेऊया आधी. त्यावरती आपण जे सॉस बनवला होता पिझ्झा सॉस देसी तडकेवाला ते टाकूया. अर्धा चम्मच मी सॉस घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला टाकायचा आहे केचप. टोमॅटो सॉस टाकायचा आहे. एकत्र करायचा आहे आणि आपल्याला सगळीकडे पिझ्झा बेसला आपल्याला पसरून घ्यायचा आहे सॉस. या पद्धतीने. मला टोमॅटो सॉस जरा कमी वाटत होता म्हणून मी अजून टाकत आहे. सगळीकडे छान पसरून घ्यायचंय. मी दाखवत आहे त्याप्रमाणे. त्यानंतर ना आपण जी भुर्जी बनवली होती ते टाकूया वरती. म्हणजे चटणी बनवली होती आपण व्हेजिटेबल्सची. सगळीकडे छान पसरून टाकायची आहे. या पद्धतीने आपण पसरून लावलेली आहे चटणी. चटणी पसरून घेतल्यानंतर ना आपण आता पिझ्झावरती टाकूया चीज. सगळीकडे पसरून टाकायचा आहे चीज. या पद्धतीने. चीज तुम्ही कमी जास्त करू शकतात आपल्या हिशोबाने. आपण पनीर परतून घेतलं होतं ते आपण पिझ्झावरती ठेवूया. एक एक पीसेस मी दाखवते त्याप्रमाणे ठेवून द्यायचं पिझ्झावर. ह्या पिझ्झाची चव एक नंबर आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. खूप सारे पनीरचे पीसेस ठेवल्यानंतर ना आता आपण पिझ्झाला बेक करूया. तर तव्यावरतीच आपण बेक करणार आहेत. म्हणजे मी तर पॅनवरच करत आहे. त्यावरती आपण टाकूयात थोडंसं तेल. तेलला सगळीकडे पसरून घ्यायचं. तुम्ही तेलऐवजी बटर सुद्धा यूज करू शकतात. पण मी आधीच म्हणलं की मी बटरचा वापर करत नाहीये. तर इथे पण मी तेलाचाच वापर करतेय. मला चीज कमी वाटत होतं म्हणून मी अजून चीज घालत आहे. आता आपल्याला पिझ्झाला बेक करायचंय. पिझ्झाला झाकून आपल्याला 15 मिनिटं बेक करून घ्यायचंय. 15 मिनिटं झाल्याच्या नंतर ना तुम्ही पाहू शकतात पिझ्झा किती सुंदर म्हणजे खूप छान अप्रतिम दिसत आहे. खालून पण मी तुम्हाला दाखवते. कलर बघा किती मस्त आलेला आहे खाली पिझ्झाला. आपला पिझ्झा बनवून तयार आहे. सर्व करायला घेऊ. तर आज आपण बनवला आहे परफेक्ट पिझ्झा बेस आणि त्यासोबत परफेक्ट पनीर पिझ्झा रेसिपी. तर कशी वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपींसोबत. आणि बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका. थँक्यू.